बघितली का ह्या काढलेल्या या नकात किती वावतात काय झालं या डोक्या पोटाने हा पडले नमस्ते मित्रांनो, मी शरद जाधव कोकणासाठी काही पण या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपला सहर्ष स्वागत करतो। मित्रांनो, सध्याचे दिवस असतात जे आपले शिगम्याचे, आपलं शिमगोत्सव जो कोकणातलो एक भरपूर मोठा उत्सव मानला जातो। तर मग त्या उत्सवात सध्या आपण सहभाग घेतो आणि असा कसा की प्रत्येक ठिकाणी काहीतरी वेगळ्या परंपरा असतात, वेगवेगळ्या रीती असतात, रिवाज जे आपण रीती रिवाज बोलतो ते असतात, वेगळी संस्कृती असा, वेगळे ठिकाणं असतात, वेगळे देवस्थान असतात। तर आज असंच आपण एक वेगळ्या ठिकाणी इलाव आणि त्या ठिकाणी इलाव तर मग त्याचं कारणच तसं अगदी म्हणजे वाखाणण्याजोग अशा गोष्टी असतात की ह्या संस्कृतीच्या आतापर्यंत जपल्यात, त्या संस्कृतीचा एक भाग म्हणून 150 वर्षाची परंपरा असलेलं आणि आपण त्याच्यासोबतच वीरवाडीत इला असं। तर वीरवाडीत ही महादेव वीरवाडीत फिरतलो। वीरवाडी जर बघितलं तर मग कालवांचं गाव असलेलो हे अगदी प्रसिद्ध असो आणि ह्या सगळ्या गावांका इतिहास लाभलेलो तो प्राचीन। हे सर्व पांडवकालीन सगळे गाव असतात, थंयसर पांडवांची ज्या फेऱ्या गेल्ल्यात ते। तर मग हे खूप मोठा इतिहास असा आणि ह्याच ऐतिहासिक गावांमध्ये आपण जेव्हा येतो तेव्हा आपल्याक खूप नवीन नवीन संस्कृती बघूक मिळतात। आज आपण ह्या संस्कृतीचा सहभाग होतो आणि हे कसं वाटलो तुमका तो कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडलो तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉन दाबा जेणेकरून पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील। आणि हो, माका जर इंस्टाग्राम आयडी फॉलो करूचा असाल तर कोकणासाठी _ काय पण इंस्टाग्राम आयडी पण फॉलो करा। तर चला मित्रांनो, आज ह्या कापड खेळाची पण एक वेगळी मजा असताना ती आपण मजा घेऊया। नवीन भरतीचे नवीन भरती आहे। माधवजी तुम्ही काय घेऊन आला इथे? डान्स घेऊन आला? दाखवा बघूया काय घेऊन आला तो। आमचं बघू का आमचं दाखव का? हरी राम गोविंद तू करतास काय करतात? त्यातलं वास समजायचा काय तुला? तू कोणी काढणार? कोण गेलो होतो मुळ्यांका? अनिश भाऊ गेलो होतो। कोण लक्ष ठेवून असतास?
कोण गोळ्यांक जाता, कोण दसऱ्यांक जाता, कोण गालवांक जाता, कोण सुट्टांक जाता. बरं लक्ष ठेवून असतात. आणि कुर्ल्यांक कोण नाही गेलो. तो पुलावर पिंजरे टाकता तो खय गेलो. अरे अरे उभा आला होता खय गेलो. खय गेलो तो. या मुंबईवाल्यांक विचार कोण कोण तो एक नंबर ना. कोण गेलो होता माशांका. बाई तुमच्याकडे कोण गेला होता. काय उद्यासाठी. आज गुरुवार आज नाही उद्यासाठी आणून काय ठेवले. सुट्टा बिट्टा ठेवले नाही आणून. तुमच्याकडे काय आणले नाही. हा सुट्टा बिट्टा 12च्या नंतर नाही. किरण काका कुठीला नाही धरला ना. नाही गावली पिंजऱ्यात. पिंजऱ्यात गावली ना. नाही गावली. मानेनच सांगता नाही गावली. अरे दाखवा बघे नाच बघे दाखवा तुमचं. अरे एका वेळ धमात दाखवा सगळ्यांनी. थांबा मी तीन बोलल्यावर दाखवा. 1 2 3. अरे वा. या ठिकाणी आजचा नेहमीपेक्षा वेगळा वाजत गाजत स्वागत झालेला, वाजत गाजत आगमन तुझा झालेला या ठिकाणी. आणि या ठिकाणी आज यो आमचो सार्वजनिक विकास पैठे आणि पाहुणे मंडळीचो मांडकऱ्याचो मांड आज पूर्ण खचाखच भरलेला. आणि आज तुझ्या दर्शनासाठी एवढी मंडळी सगळी
आतुरतेने वाट बघतात. आज त्या सगळ्यांका जे अभ्यास करणारे विद्यार्थी त्यांना अभ्यास करण्याची बुद्धी ते आपले काम धंदे करतात, व्यवसाय करतात. त्यांच्या व्यवसायामध्ये एका तू बसतात ते पेन्शनर लोक त्यांच्या आरोग्य सुखी समाधानी की पेन्शन हा की 15-20 वर्षाचा काम सरकारच्या अडचण जास्त असेल त्यांना जीवन पोचून आपलं उदरनिर्वाह चालवतं. एका व्यवस्थित बरकत दे आणि ते लग्नाचे रवले एका काहीतरी चांगल्या मुली मिळू दे. त्या मुलींच्या मनामध्ये तू अधिराज्य गाजवून ते समोर पोरग बघत तर त्याच्या प्रेमात पडू हवे. ते मोठेवरचे असू दे नाहीतर निर्यातले असू दे नाहीतर तिरलोटचे असू दे काय खायचे तरी पोरगी का लाडू पडत तर बघा. पार्वतीच्या बाळा तुझ्या पायात वाळा किती वावतात समारंभात गेलं होतं. या होता समारंभ त्या समारंभातून माका चोपल्या. अरे आजकालच्या ह्याच्यात काय होईल कधी काय होईल ह्या मात्र सांगता येत नाही. बरोबर आहे ना. हा अरे एकटोच गेलोय केलंच बरोबर. मग त्याला काहीतरी तारतम्य ठेवायचं की नाही. काहीतरी तारतम्य ठेवू काय ठेवू त्यामुळे लोकांनी सांगतो अरे मामाच्या पोरीने केला घात या मामाच्या पोरीने केला घात या बोललो तर बाळा त्याला माईक तोडून टाकतो मंडळात त्रास म्हणजे तो म्हणे पाक काही सुपारी परवडत नाही असायचो 1000 रुपये लावायचो काय तो राहू दे मग तो म्हणे पाक काही सुपारी परवडत नाही. झाला काय झाला माहिती आहे. एका समारंभात म्हणजे मी लग्नाका गेलो मामाच्या पोरीचं आणि माझं प्रेम होतं. लपडा आमच्या भाषेत लपडा. तुझा प्रेम म्हणजे आम्ही काय म्हणणार भाऊ बहीण जरी जमली अशी आता सवय झालेली आहे. भाऊ बहीण पण अशी घाटर आता बोलतात आम्ही म्हणणार काय आमचा माहित नसतं आम्ही म्हणणार लपडा जाता काहीतरी लपडा. भाऊ बहीण झाली तरी लपडाचा बरोबर तसाच झालेला. पोरीचं मामाच्या पोरीचं आणि माझं लपडा होता. आणि त्या लपड्यामध्ये हृदयतारी आणि आमच्या घरा गेलो आणि माका चत्त होता. अगदी बसलो. अरे म्हणजे कसा जवळ बसलो. अरे भाव गेलो ना म्हणता. अरे काय गेलो. अरे गेलो काय म्हणतोस मेल्या काय गेलो तू सांगू नको.
बरोबर. हा मग याने विचारलं चॅडवाक विचारलं ती पुतणी आमची मग हेच गेलो म्हणता तो मराठी भाषा शिंदे गटात गेलो म्हणून मराठी भाषा. आमचा शिंदे गट नको खायचा नको पण ते सुनील जोशीने अजिबात काय दखल घेतल्या नाही अजिबात एवढं मार खाऊ म्हणजे तो पुण्यात असताना पण होते गाववाले होते आमची स्वीट फॅमिली होती पण ती खाण्याच्या दंग झालेली बरोबर. एका चोवीसचा एकदा खायच्या तरी हॉटेलवाल्याने आणि आमची जाहिरात करा म्हणून सांगितलं ते आपल्या खाण्यामध्ये बरं ते बघलंच ना कसे खाणं पुढे दिलं की बाकीचा विचार करत नाही तुटून पडतं आणि ती पोरा काय खातात हलवो काय पापलीट काय कुरडे काय धाबा असतात वर बघतो काय खातात आमची पहिल्यांची वैदी गेली काय 500चा काय 5,000चा पापलेट आणून झाला आणि वैदी होय माका उलटी ती 4 कासकाजी म्हणून सांगता मामाच्या पोरीने केला घात, या